नमस्कार मुलांनो, तुम्ही सगळे कसे आहात? 7व्या सामान्य विज्ञान वर्गात आपले स्वागत आहे. मातीचा उपयोग, मातीचे गुणधर्म, मातीत काय असते, मातीचे प्रकार. अगदी मागच्या व्हिडिओतील काही क्रिया तुम्हाला नीट समजल्या होत्या. या व्हिडिओ आपल्याला मृद व मृद संधारणाच्या क्षितिजाविषयी शिकवणार आहे. तत्पर शिकण्याचे उद्दिष्टे. या व्हिडिओच्या अखेरीस आपल्याला समजेल मातीचे गुणधर्म, मातीची क्षितिजे, आपल्या राज्याच्या विविध भागात विविध प्रकारची माती, माती आणि पीक याचा संबंध, मृद संधारण. कीवर्ड: चिकण माती, वाळू, बुरशी, दोमट, मातीचे रूपरेखा, जमिनीची सुपीकता, जमिनीची धूप, पीक आवर्तन. संकल्पना नकाशा. Properties of soil. गुणधर्म. Major पोत, characteristics रचना, of सेंद्रिय soil पदार्थ, are सजीव, texture, वातन, structure, आर्द्रतेचे organic प्रमाण, matter, living pH organisms, आणि aeration, सुपीकता ही moisture मातीची content, प्रमुख वैशिष्ट्ये pH, आहेत. and fertility. An मातीची understanding of प्रोफाइल, these मातीचे characteristics प्रकार, is an essential मातीचे prerequisite उत्पादकता to the आणि study मृदू of soil व्यवस्थापनाच्या profiles, soil अभ्यासासाठी types, या soil वैशिष्ट्याचे productivity, आकलन and आवश्यक soil management. आहे. माती क्षितिज नावाच्या विशिष्ट आडव्या थराने बनवले असते. ते समृद्ध सेंद्रिय वरच्या थरापासून बुरशी आणि वरची माती मूलभूत खडकाळ थरापर्यंत उपमाती, रेगोलिथ आणि पाया असतात. मातीचे क्षितिजे. ओ क्षितिज मातीचा वरचा सेंद्रिय थर मुख्यतः पानाचा कचरा आणि ह्युमस पासून बनलेले विघटित सेंद्रिय पदार्थ. क्षितिज किंवा टॉप सॉइल. ओ क्षितिजाच्या खाली आणि ई क्षितिजाच्या वर आढळणाऱ्या या थराला टॉप सॉइल म्हणतात. याला ह्युमस थर देखील म्हणतात कारण तो सेंद्रिय पदार्थाने समृद्ध असतो. या थरामध्ये कुजलेले आणि सेंद्रिय पदार्थ असतात. यामुळे वरच्या मातीचा रंग गडद तपकिरी असतो. ह्युमस मातीला मऊ बनवते आणि पुरेशी हवा व पाणी धरून ठेवण्यासाठी सच्छिद्र बनवते. या थरामध्ये बिया उगवतात आणि झाडांची मुळे वाढतात. या थरामध्ये गांडुळे, मिलीपेड्स, सेंटीपेड्स, जीवाणू आणि बुरशीसारखे अनेक सूक्ष्म जीव आढळतात. ई क्षितिज हा थर हलक्या रंगाचा असतो. तो ओ क्षितिजांच्या खाली आणि ब क्षितिजांच्या वर असतो. तो
मुख्यतः वाळू आणि गाळाने बनलेला असतो. जमिनीतून पाणी झिरपल्यामुळे टपकल्यामुळे त्यातील बहुतेक खनिजे आणि माती निघून गेलेली असते. हा प्रक्रिया विघटनाच्या प्रक्रियेद्वारे घडते. बी क्षितिज किंवा उपमाती. वरच्या मातीच्या अगदी खाली ई हॉरिझॉनच्या खाली आणि हॉरिझॉनच्या वर आणखी एक थर आहे ज्याला सबसॉइल किंवा हॉरिझॉन बी म्हणतात. वरच्या मातीपेक्षा ते तुलनेने कठीण आणि अधिक कॉम्पॅक्ट आहे. या थरात ह्युमस कमी असल्याने वरच्या मातीपेक्षा त्याचा रंग हलका असतो. हा थर कमी सेंद्रिय असला तरी वरच्या मातीतून खाली आणलेल्या खनिजांनी समृद्ध आहे. यात धातूचे क्षार, विशेषतः लोह ऑक्साईड मोठ्या प्रमाणात असतो. बेस रॉक किंवा हॉरिझॉन सी. पायाला मूळ खडक म्हणून देखील ओळखले जाते आणि ते उपमातीच्या अगदी खाली आहे. यात सेंद्रिय पदार्थ नसतात आणि दगड आणि खडकांनी बनलेले असते, म्हणून ते खूप कठीण असते. हा थर पृथ्वीचा पाया आणि क्षितिज अ आणि ब यांच्यातील संक्रमण क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतो. आपल्या राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्याला पाहायला मिळते. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी साधारणपणे एकाच प्रकारची माती असते. काही ठिकाणी आपण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची माती पाहू शकतो. आपण काही उदाहरणे पाहूया. नलगोंडा. काळी माती. या मातीचा वापर करून आपण चेंडू बनवू शकतो. मात्र मातीच्या मोल्डिंगमुळे केवळ फाटलेले वलय मिळते, तर ती हलक्या दिवसांची माती आहे. शेतकरी कापूस आणि मिरचीचे पिके घेतात. 2-3 फूट खोदकाम केल्यास मातीत चुनखडी सापडेल. सिमेंट उद्योगात आणि कंपाऊंड वॉल बांधण्यासारख्या वेगवेगळ्या कारणांसाठी आम्ही त्या दगडांचा वापर करतो. मेहबूबनगर जिल्ह्यातील तालकोंडापल्ली मंडळ लाल मातीचा वापर गोळे बनवण्यासाठी केला जातो. या मातीचा वापर करून आपण साचा बनवू शकतो नाही, कारण त्यात वाळूही असते. शेतकरी भुईमूग, एरंडेल पिकवतात, तर काही ठिकाणी कापूसही पिकवला जातो. ती लाल रेतील माती आहे. कर्नूल जिल्ह्यातील संजमला मंडळातील कनाला मातीचा वापर करूनच आपण साचे बनवू शकतो. त्यात वाळूही असते. ज्वारी, हरभरा आणि भात पिकवू शकतो. कृष्णा जिल्ह्यातील कनुमोळू मंडळाच्या दंतगुंतला येथे काळी माती आहे. या मातीचा वापर करून आपण कोणत्याही प्रकारचे मॉडेल बनवू शकतो. ती चिकट असते, त्याला आपण काळी माती म्हणतो. ही माती दीर्घकाळ पाणी साठवून ठेवते. शेतकरी कापूस, ऊस, भात पिकवतात. नेल्लोर जिल्ह्यातली इंदुकुरुपेटा येथेही
याच प्रकारची माती पाहायला मिळते. दृश्य 16. प्रकाशम जिल्ह्यातील वेतापालెం मंडलाचे रामपुरम इथे या मातीचा वापर करून आपण एक चेंडूही बनवू शकत नाही. बहुतांश शेतकरी मत्स्यशेती करतात. या गावात भाताचे पीक घेतले जात नाही. शेतकरी चमेली, कनकांबरम सारखी फुलेच पिकवतात. माती आणि पीक संबंधी यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्यात. कोणत्याही भागात सर्वसाधारणपणे पिकणारी पिके अनेक घटकांवर अवलंबून असतात. त्या भागात उपलब्ध असलेल्या मातीचा प्रकार आणि त्याचे गुणधर्म हा एक प्रमुख घटक आहे. आपण पॅडीज उदाहरणात घेतले तर जास्त काळ पाणी साठवून ठेवणाऱ्या शेतात त्याची उत्तम वाढ होते. जमिनीची स्वरूपानुसार शेतकरी पिकाचा प्रकार ठरवतात. मातीच्या मातीत पाणी टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे या प्रकारच्या जमिनीत ऊस व भाताची लागवड केली जाते. लाल मातीत पाणी कमी टिकून राहते. त्यामुळे कमी पाण्याची गरज असलेल्या कडधान्ये, तेलबिया आणि भाताच्या जातीची लागवड या प्रकारच्या जमिनीत केली जाते. मोसमी पावसाबरोबरच जमिनीची सुपीकतेचीही पिकांच्या उत्पादनांवर परिणाम होतो. शेतकरी शेतात शेण का टाकतात माहिती आहे का? मातीचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी असे करतात. मृदुसंधारण. जोरदार वाऱ्याच्या वेळी पृष्ठभागावरील मातीचा कण हवेने वाहून जातात असे आपण पाहतो. कधीकधी मुसळधार पावसाचे पाणी मातीचे वरचे थर वाहून नेते. याला मातीची धूप म्हणतात. वारे रोखण्यासाठी आमचे शेतकरी शेताभोवती मोठी झाडे लावतात. ते जमिनी रिकाम्या ठेवून नाही. गवत व इतर वनस्पती पिकवण्यासाठी शेतकरी मोकळ्या जमिनीचा वापर करतात. या गवताच्या झाडांची मुळे मातीची कणे धरून ठेवतात आणि मुसळधार पाऊस जमिनीची धूप रोखतात. जमिनीची सुपीकता टिकून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकरी आपल्या शेतात एकाच प्रकारची पिके का चालू ठेवू शकत नाही हे तुम्हाला माहीत आहे का? आणि एकाच पिकाची सतत लागवड केल्यास जमिनीची सुपीकता कमी होते. साधारणतः भात पूर्ण झाल्यानंतर शेतकरी कडधान्याची लागवड करतात. पिकांच्या अशा प्रकारच्या आवर्तनामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकून राहते. मातीची संवर्धन हा शेतीतला महत्त्वाचा घटक आहे.